नमस्कार मित्रांनो, कसे आहात? जेवण झाले का? तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे मग आमच्या लहानपणीचे खेळ कोणते खेळायचो आम्ही, त्याबद्दल मी माहिती देणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, खेडेगाव आहे आमचं छोटंसं आंतरवाली साराटी म्हणून. तर आमच्या वेळेस लहानपणी मित्रांनो भरपूर खेळ असायचे. मित्रांनो, गोट्या माहीत असतात तुम्हाला? गोट्या, बारीक बारीक गोट्या असतात बघा, त्या गोट्या आम्ही खेळायचो. त्याच्यानंतर सूरपारंब्या खेळायचो मित्रांनो. सूरपारंब्या म्हणजे ते झाडावर चढून खेळतात बघा, ते खेळायचो. अजून लपाछिपी, चोर पोलीस, आणि अजून विट्टी दांडू मित्रांनो, माहीत असेल ना तुम्हाला विट्टी दांडू? ते पण आमच्या लहानपणी खूप खेळला जायचा मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो पोहणं फार आवडायचं आम्हाला मित्रांनो. सुट्ट्यामध्ये आम्ही आमच्या गावाला जो पाट आलेला आहे आपल्या पैठणच्या धरणाहून, त्या पाटामध्ये आम्ही मग मित्रांनो खूप पोहायचो आम्ही. सकाळी नेहरी केली 9 वाजता की पाटाला जायचो, आणि पाटाला 12-1 वाजेपर्यंत पोहायचो मित्रांनो. जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत पोहत राहायचो आम्ही. भूक लागल्यानंतर मित्रांनो घरी यायचो जेवायला, भाकर तुकडा खाल्ला की परत जायचो पोहायला. मग जोपर्यंत कडक ऊन आहे 3-4 वाजेपर्यंत पोहायचो. असा फार छंद होता मित्रांनो पोहायचा. तर मित्रांनो असे भरपूर खेळ आहेत, अजून पण मला आठवत नाही. माझा मित्र आहे त्याला आठवतात, ते व्हिडिओ बनवू उद्या किंवा परवा. पण मला जेवढे आठवतात तेवढे मी सांगतोय मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो हे बारीक अशी चक्री राहते, ती चक्री पण आम्ही खूप खेळायचो. बैलाच्या गाडीला छोट्या चक्रा राहायच्या 1-1 फुटाच्या, ते चक्र्या घेऊन खूप खेळायचो मित्रांनो आम्ही. शाळामध्ये पण जायचो. शाळेत रोज जायचो मित्रांनो. सकाळी 9ची शाळा होती आमची, गावातच आहे 7वी पर्यंत शाळा. 9 ते 4 अशी ती त्यावेळेस आमच्या वेळेस शाळा होती मित्रांनो, जिल्हा परिषदेची. तर खूप सारे आठवणी आहेत मित्रांनो. एक जसं आठवत जाईल तसे तुम्हाला मी व्हिडिओवर टाकत जाईल मित्रांनो. तर मित्रांनो शाळामध्ये पण खूप खेळ खेळायचो आम्ही मित्रांनो. बालपण मित्रांनो फक्त काय, खायचं प्यायचं, शाळेत जायचं, खेळ खेळायचे, कसलं टेन्शन नव्हतं मित्रांनो. बालपण म्हणजे वेगळीच मजा असते बालपणामध्ये मित्रांनो. पण बालपण ते कायम राहत नाही मित्रांनो. माझं तर बालपण खूप लवकर संपलं मित्रांनो, काय सांगणार. कारण मित्रांनो मी 8वी पास झालो आणि मुंबईला गेलो, तिकडे कामाला लागलो मित्रांनो. काय करणार, परिस्थिती फार गरीब होती. 8वी पास झाल्यानंतरच मित्रांनो मी कामाला लागलो मुंबईमध्ये. गरीब परिस्थितीमुळे शिकता आलं नाही मित्रांनो पुढे. ठीक आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढची स्टोरी आपण उद्या बनवू मित्रांनो. उद्या
लहानपणीचे खेळ अजून मी मित्राला विचारून मी मोबाईलवर टाकल मित्रांनो अजून. तर मित्रांनो व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. धन्यवाद.